तर संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराची सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळलेली आहे। नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार हा कायद्यानं दिलेला आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे। अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण हे सारखं नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। तर महत्त्वाची बातमी, संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतर प्रकरणी आपण हस्तक्षेप करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। नाव बदलणं हा कायद्यानं दिलेला अधिकार, जेव्हा नामांतर होतं तेव्हा काही लोक हे समर्थनात असणार आणि काही लोक विरोधात असणारच असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे। तर आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, अतिशय महत्त्वपूर्ण असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। अगदी बरोबर आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनं मनश्री ही मोठी बाब म्हणावी लागेल की संभाजीनगर आणि धाराशिव या दोन शहरांची जी नावं बदललेली होती राज्य सरकारनं, ती आता यापुढे कायम राहणार आहेत। या नावांना विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होती, त्याबाबत सुनावणी झाली आणि ही याचिका फेटाळत असताना न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। शहरांचं नाव जे दिलेलं असतं ते नाव बदलण्याचा जो अधिकार आहे तो कायदेशीर आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जो काही निर्णय घेतला असेल तो कायदेशीरच घेतलेला असेल। त्यामुळे यामध्ये विरोध जरी होत असला किंवा समर्थन जरी होत असलं तरी सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं देखील म्हटलं आहे। त्यामुळे औरंगाबादचं नाव जे संभाजीनगर झालं होतं आणि उस्मानाबादचं नाव जे धाराशिव झालं होतं ते आता यापुढेही कायम असणार आहे। नामांतर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। मनश्री, नक्की संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।